हॅलो फ्रेंड्स, कलोंजीमध्ये फक्त 3 घटक घालून आपले पांढरे झालेले केस कायमचे काळे करायचे आहेत. त्यासाठी आपण इथं कलोंजीचा वापर केलेला आहे. कलोंजीमध्ये आपल्याला फक्त 3 घटक घालायचे आहेत आणि तेही घरी उपलब्ध असलेले साहित्यामधून. तर स्वयंपाकघरामध्ये सर्वांच्याच जे साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामधून बिना केमिकलयुक्त नैसर्गिकरित्या आपण पांढरे झालेले केस काळे करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथं कलोंजी मुख्य घटक लागणार आहे, तो म्हणजे कलोंजी. आपण इथं कलोंजीची पावडर घेणार आहोत. जर तुमच्याकडे कलोंजी पावडर नसेल तर तुम्ही कलोंजी मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता आणि त्याची एकदम बारीक अशी पावडर बनवायची आणि ते आपल्याला इथं लागणार आहे. तर इथं कलोंजीची पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये मुख्य 3 घटक घालायचे आहेत आणि त्यानंतर आपली ही रेमेडी तयार होणार आहे. केसांवरती खूप सुंदर असा कलर येतो आणि केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे होण्यासही मदत होते. अतिशय सोपी अशी ही रेमेडी आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला 3 आठवड्यामध्ये नक्की फायदा याचा होणार आहे. तर चला मग रेमेडीला सुरुवात करू. तर त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायची आणि त्यामध्ये घ्यायचं आहे कलोंजी पावडर. तर इथं मी 2 चमचे कलोंजी पावडर घेतलेली आहे. जर तुमचे केस दाट असतील तर तुम्ही इथं कलोंजी पावडर थोडंसं वाढवून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे आणि तो आहे चहापत्ती पावडर. तर इथं चहापत्ती मी थोडीशी तव्यावरती गरम करून घेतलेली आहे आणि मिक्सरवरती बारीक याची अशी पावडर बनवून घेतलेली आहे. चहापत्ती आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्याला इथं चहापत्तीचा उपयोग करायचा आहे. चहापत्तीनं आपल्या केसांना कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि चहापत्ती आपल्या केसांना बूस्ट करण्याचं काम करते आणि त्याचबरोबर चहापत्तीचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. आणि आता यामध्ये तिसरा घटक आपण घातलेला आहे, तो आहे कॉफी पावडर. तर कॉफी पावडरसुद्धा आपल्या केसांना मुळापासून काळं करण्यास मदत करते आणि केसांवरती छान अशी नॅचरल चमक येते. कॉफीचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. कॉफी तुम्ही यामध्ये 1 किंवा 2 पाऊचसुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा हळद. हळदीने सुद्धा आपले केस काळे होऊ शकतात आणि तेही नॅचरल पद्धतीनं. हळदीचे खूप सारे गुणधर्म आहेत. आपल्या केसातील कोंडा कमी करण्यासाठी हळद उपयोगाची आहे. केसात खाज सुटत असेल केसामध्ये तर ते सुद्धा कमी होणे हळद मदत करते. तर हळद हे आपल्या केसांसाठी खूप हेल्दी करणार आहे. तर त्यासाठी इथं आपल्याला हळद घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर इथं मी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे. ही रेमेडी आपल्याला एकदम घट्टसर अशी बनवायची आहे. 1 कप पाणी आपल्याला उकळून कमी करायचं आहे. तर चहापत्तीच्या पाण्यामध्ये खूप जास्त अशी पॉवर असते आणि आपल्या केसांची ग्रोथ थांबली असेल तर ती सुद्धा वाढवण्यास मदत करते. वेळेच्या अगोदर जर केस आपले पांढरे होत असतील तर त्यासाठी सुद्धा पावडर खूप उपयोगमंद आहे आणि केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे करण्यासही मदत करते. हळद एक औषधी वनस्पती आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये हळद हे उपलब्ध असतेच. हळदीचे खूप सारे असे गुण आहेत जे आपल्या केसांसाठी फायदेमंद आहेत. हळद एक औषधी वनस्पती आहे आणि आपण केसांसाठी खूप छान असा उपयोग करू शकतो. चहापत्ती केसांसाठी सर्वोत्तम उपाय असा हा मानला जातो. चहामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं आणि टॅनिकचं सुद्धा. ते शरीराला स्फूर्ती तर देतच, पण चहामध्ये अँटीजन असतात, ते अँटीबॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात. चहामध्ये असलेला ॲमिनो ॲसिड डोक्याला शांत व चप्पल ठेवण्यासुद्धा मदत करतो. केस मजबूत होण्यासाठी चहा पावडरच्या पाण्याचा आपण वापर करू शकतो. यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते, शाईन येते आणि केस आपले काळे होण्यास मदत होते. केस सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी आपण इथं चहापत्तीचा ब्युटी प्रोडक्ट म्हणून सुद्धा वापर करू शकतो. चहा पावडरच्या पाण्यामुळे आपले केस वाढतात, शिवाय रेशमी आणि मुलायम देखील होतात. या पाण्याने केस धुतल्यानंतर केस गळणं तुटणं बंद होतं आणि केसांचं इन्फेक्शनसुद्धा कमी होतं. इन्फेक्शनमुळे केसातील त्वचा निघत असेल तर पतीमुळे त्याचा त्रास कमी व्हायला मदत होते. आता आपलं हे बॅटर जे आहे अगदी घट्टसर होत आलेलं आहे. तर यावेळेला आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 3 तास हे असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर केसांवरती अप्लाय करायचं आहे. खूप सुंदर रिझल्ट याच्याने येतो. आता तुम्ही 3 तासानंतर पाहू शकता याचा कलर थोडासा बदललेला आहे. जर तुम्हाला केस अगदीच काळे करायचे असतील आणि तेही लवकरात लवकर तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी ही रेमेडी अशी करून ठेवायची आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर केसांवरती अप्लाय करायची. 2 तास आपल्याला केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचेत. आपण यामध्ये कलोंजी घातलेली आहे, हळद घातलेली आहे, त्यामुळं हे आपण जे हे रेमेडी बनवलेली आहे हे अतिशय नॅचरल आणि नैसर्गिक आहे. केसांना आपल्या हळूहळू हे काळं करण्याचं काम करते. कलोंजीमध्ये असे काही घटक आहेत ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.
आणि इथं आपण कॉफी पावडर हळद घातलेली आहे. त्यात आपले केस अगदी नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत. तुम्हाला 3 ते 4 आठवड्यामध्ये नक्की याचा फरक जाणवेल. तुम्ही आठवड्यातून 2 वेळा ही रेमेडी नक्की ट्राय करा. तुम्हाला हळूहळू याचा फायदा होणार आहे. आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत आणि त्याचबरोबर आपले केस दाट, काळेभोर आणि लांब होण्याससुद्धा मदत होणार आहे. शॅम्पूने केस स्वच्छ धुवून त्यानंतर कोरडे करून आपल्याला ही केसांवरती अप्लाय करायचे आहे. खूप सुंदर असा याचा रिझल्ट येणार आहे. जर केसांना तेल असेल आणि तुम्ही जर हे रेमेडी केसांवरती अप्लाय केली तर अजिबात त्याचा फरक तुम्हाला जाणवणार नाही. त्यासाठी तुम्हाला शॅम्पूने केस स्वच्छ करून त्यानंतर कोरडे करून त्यानंतर आपल्याला ही रेमेडी अप्लाय करायची आहे. आठवड्यातून 2 वेळा नक्की करा. तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.